नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन. आज आपण जाणार आहे कोल्हापूरचं प्रसिद्ध महालक्ष्मी टेम्पल आणि त्यानंतर आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही पाहत आहात माझा फर्स्ट ब्लॉग. आता मी ठाण्यावरून बस पकडली आहे. ही आमची टूर बस आहे. चला तुम्हाला बसच्या आतमध्ये दाखवतो. हे इंटिरियर आहे बसच्या आतमधलं. सिटिंग सीट आणि स्लीपर सीट पण आहे. बसायला आणि झोपून पण प्रवास करू शकता. ठाणेवरून आता आम्ही ठाणेवरून निघालो. टूर सोबत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कसलीच चिंता नसते. जेवायचं, हॉटेल रूम, नाश्ता वगैरे सगळं टूर्स प्रोव्हाइड करतात. आता मी उडुपी टू मुंबईमध्ये आहो. पटापट आम्ही चाय पिऊ आणि बसमध्ये खाण्यासाठी केळीचे वेफर घेतले आहेत. तर मित्रांनो, रात्रीचे 2 वाजले आहेत आणि एवढ्या रात्री पण खूप ट्रॅफिक आहे इकडे. हा लोणावळ्याचा घाट चालू झाला आहे. आता बघू शकता तुम्ही केवढी ट्रॅफिक आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो आता. अरे हे काय झालं? थांबा, cancel करू द्या. आणि डायरेक्शन अजून 7 तास बाकी आहे. 303 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. बघू शकतात अर्धा तास होऊन गेलाय. पण ट्रॅफिक काय क्लिअर होत नाही आहे. खूप ट्रॅफिक आहे इकडे. हे बघा लोणावळ्याच्या घाटावरून काय भारी व्ह्यू आहे. रात्रीचे 3 वाजता. मस्तपैकी सकाळ सकाळी उठून बसच्या बाहेरचा निसर्ग आणि वातावरण पाहून मनाला खूप भारी वाटलं. त्यामध्ये मी विंडो सीटला बसलो आहे. खूप मस्त हवा येत होती. केस तर असे उडत होते सारखे मी केसांवरून हात फिरवत होतो. आणि हा बघा बसच्या बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आणि सनराइज होताना बघायला भेटलं. मला इकडे खूप मस्त वाटलं. आता आम्ही सकाळ सकाळी चाय प्यायला थांबलो होतो या हॉटेलमध्ये आणि मी जरा उन्हात चालत होतो कारण कोल्हापूरमध्ये 13 ते 14 डिग्री सेल्सिअस होत. खूप थंडी वाजत होती. आता आपण परत बसमध्ये बसायला जातो. ही बघा या बसचा इन्फो आणि कॉन्टॅक्ट नंबर सगळं काही दिलं आहे. जर तुम्हाला टूर सोबत ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सीटिंगचे 1500 आणि स्लीपर 1800 रुपये. जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आहे. हा आमचा हॉटेल आहे गंगा यात्री निवास. आमच्या हॉटेलवरून 2 किलोमीटरचा रस्ता आहे. 15 ते 20 मिनिटं तुम्ही पोहोचून जाशाल. कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल सगळ्यात प्रसिद्ध आहे. प्युअर कोल्हापुरी चप्पल इकडे भेटतात आणि खूप व्हरायटीज पण भेटतात कोल्हापुरी चप्पल. महालक्ष्मी मंदिरच्या आतमध्ये जाण्याआधी हा विशाल असा गेट येतो. इतका मोठा गेट असण्याचं कारण म्हणजे पहिले काळात राजांची स्वारी हत्ती आणि सैनिक येत होते. हे बघा एवढा मोठा गेट आहे. आता आत जाऊया आणि हा मंदिरचा आता आत जाऊया आपण आणि हा मंदिरचा बॅक साइड बघा. आता आपण दक्षिण दरवाजामधून आत जातोय. हे बघा किती भारी वाटतंय मंदिर. हे मंदिर चालुक्य काळात बांधलं आहे. या मंदिरचे खांब खूप आहेत. 100च्या वर असं ऐकलं आहे. हे स्तंभ बघा किती विशाल आहेत. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर मग इथून आई अंबाबाईच्या चरणावर सूर्याचे किरणे येतात. मग नाभीवर मग मुखवर. याला किरण उत्सव म्हणतात. हे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतं. हा मंदिरच्या आतमधला मार्केट आहे. बघू शकता तुम्ही. देवीसाठी वटी, हार, फुलचे दुकान इथे भेटून जाते तुम्हाला. आता आम्ही खायला आलो आहे. विशाल गेटच्या आतमध्ये आलात तर समोर आप्पे ठेपलेचे स्टॉल आहेत. आता आम्ही आप्पे खायला आलोय. दादा मस्तपैकी गरम गरम आप्पे काढतोय. किती मस्त आणि गोल गोल आहेत. हे बघा दुकान आणि आता खाऊन मस्त. तर मित्रांनो खाऊन मी तुम्हाला नंतर भेटतो. आता आम्ही गेलो जवळच्या सप्तशृंगी मंदिर मध्ये. खूप छान आहे आणि गर्दी काहीच नाही. एकदम आरामात आमचं दर्शन झालं. तर एवढंच होतं मित्रांनो आजच्यासाठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा.
बाय.